नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज फवारण्याचा मुद्दा म्हणजे तुम्हाला मी सांगणार आहे. तरी सर्वांनी लाईक कमेंट करायला विसरू नका. आणि हे बघा, हे झाडं, हे बघा, ह्या पद्धतीचे झाडं होत आहेत. हे बघा, तरी याच्यावरी मी केमिकल मारत आहे. त्याचे पानं पूर्ण खात आहे आणि जे कवळे कवळे पानं पण असतात ते पण खात आहे. त्यामुळं आज मी ते फवारणी चालू केली आहे पूर्ण बागायतला. हे बघा, माझ्याकडे फवारा पण आहे, सध्याला चालू आहे. आणि त्याच्यावरती आपलं किडे वगैरे खाऊन ती पाला टाकतात ना खाली कटकर करू, त्यामुळं ती फवारणी मी आज चालू केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्याला सोयाबीन निघाल्याच्या नंतर आपल्याला बुरशीनाशक लावणं ही आवश्यकता आहे. आंब्याच्या झाडांना बुरशीनाशक लावल्याच्या नंतर आपल्यापाशी आयुर्वेदिक काही केमिकल आहेत. आम्ही काय असे केमिकल वापरत नाही, आयुर्वेदिकच केमिकल आम्ही वापरत आहे. ती निंबोळ्या आणि दुसरा म्हणजे तो दुसरा एक आहे विडको काहीतरी असं एक नाव आहे. असे 4-5 आयुर्वेदिकचे आपल्याकडे औषधं उपलब्ध आहेत. आपण तेच वापरतो आणि याला काही आम्ही खत वगैरे काही घालत नाही, काहीच नाही. आणि एकदम क्वालिटी आणि एकदम क्वांटिटी नंबर आपल्याकडे आहे. असा तसा आंबा नाही आपल्यापाशी. फक्त आपल्यापाशी तुम्हाला भेटून जाईल ओन्ली वन केशरच आंबा भेटेल. या व्यतिरिक्त तुम्हाला एकही आंबा भेटणार नाही. आणि केशरमध्ये आपल्याकडे आहे आणि तोतापुरी पण आहे आणि बदाम शेप पण आहे. असे 2-3 आयटमचे 3-4 आयटमचे आपल्याकडे आंबे भेटून जातील. सध्याला आपल्याकडे उपलब्ध नाही. आता त्याच्यासाठी आपल्याला त्यांचं काही प्रोसिजर चालू आहे. तरी मी आंबे आल्याच्यानंतर मी असाच तुम्हाला ब्लॉग टाकत जाईन. तरी तुम्ही सर्वांना लाईक कमेंट करायला विसरू नका आणि सर्वजण मला पुढं घेऊन जाण्यासाठी पण विसरू नका. आणि माझे ब्लॉग फक्त शेतकऱ्यासाठीच असतात. क्वांटिटी क्वालिटी एक नंबर आहेत आपल्याकडे. आणि आपल्याकडं आणखीन एक भेटून जाईल तुमच्याकडे. आता सध्याला तुम्हाला चिक्कू आहे आणि सीताफळ. आता सीझन चालू आहे त्याचं पण. आता आम्ही सीताफळ खाऊन खाऊन कंटाळलो आहे. आता चिक्कूचं पिरियड चालू आहे. तरी आपण सर्वांनी जर आपल्याला लागत असेल तर आपल्याला केशर आंब्यासाठी ऑर्डर करावे. माझ्या बायोमध्ये लॉंग व्हिडिओमध्ये एक मी व्हिडिओ टाकला आहे कॉन्टॅक्ट नंबर सहित. म्हणजे दुसरा त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला सांगतो मी ते कोणत्या व्हिडिओमध्ये आहे. तरी तो व्हिडिओ आहे बघा, मुळव्याधाचं औषध आहे, त्याच्यामध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तरी ज्यांना काही लागत असेल तर केशर आंब्याचे तरी आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही अवेलेबल घेऊन जाऊ शकता. सध्याला काही नाही. हे बघा, असे बागायत आहे आपल्याकडे. बघा, या प्रकारे बागायत. आता हे नवीन बागायत केलेली आहे. हा बागायत नवीन म्हणजे एक 6 महिने झालं करून आम्ही हे बागायत. आता हे पूर्ण 3 एकरमध्ये पूर्ण बागायत आहे बघा. केशर आंब्याची 10 फुटावर एक झाड आणि आंतरपीक सेंटरमध्ये आपला जो आता हे बघा, हे वळ आहे, वळीमध्ये अंतर ठेवलेलं आहे आम्ही 15 फुटाचा. हे बघा, हे 15 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे. तरी आता आपला सर्व काही प्रोसिजर त्यांचं चालू आहे. आम्ही इंजेक्शन वगैरे काही देत नाही, काहीच नाही आपल्यापाशी. इंजेक्शन वगैरे काही नाही. फक्त सेंद्रिय खत आहे आपल्यापाशी. बाकी कोणता खतच वापरत नाही आम्ही. आणि आपल्याकडे आयुर्वेदिकची फवारणी आहे. आपण काय असे तसे औषधं मारत नाही. एकदम ब्रँड आहे आणि क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर आहे. मी माझ्याकडे उपलब्ध झाल्याच्या नंतर मी तुम्हाला व्हिडिओ टाकतो. तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर त्याच्यामध्ये बघून घ्या. माझ्या नंबरमध्ये आहे लॉंग व्हिडिओमध्ये. तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि एकदम क्वालिटी तुम्ही खाऊन बघा. परत तुम्ही आमच्याकडेच येऊ शकता. हा आंबा तुम्ही कधीच खाल्लेला नाही आहे. मी आता 4 वर्षापासून खातो आहे. साखर कमी अशा प्रकारे एवढा गोड आंबा आहे. अरे बापरे! मी तर का नाही माझ्या जिंदगीमध्ये कधी आंबा खाल्ला नाही असा, एवढा क्वांटिटी आणि एवढा क्वालिटीचा. तरी मी स्वतःही खाल्लेला आहे म्हणून तुम्हाला मी सांगत आहे. तरी तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी यावं आणि आंब्याची घेऊन जावं आणि क्वालिटी मला सांगूनच इथं व्हिडिओ बनवून जावावं. तरी मी या ठिकाणी एवढं सांगून मी माझं सर्व काही बागायतमधलं संपवतो आणि धन्यवाद. आणि सर्वांनी लाईक कमेंट करायला विसरू नका. आणि हे बघा, अशी बागायत आहे आपल्याकडे. हे अर्धून बांधावरची आहे
आता मध्ये शेतमध्ये लावलेली आहे, रानामध्ये आहे 2 एकर 3 एकरमध्ये. आणि हे बांधावरचे आहे. ह्याद्वारे आता सध्या लागते ह्याचं. आता ह्याला आपल्याला आता बुरशीनाशक लावायचं आहे. ते पण बुरशीनाशकचा व्हिडिओ करून मी टाकणार आहे. म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे मी आंब्याच्या बागायतमध्ये. एक एक क्वालिटी आणि एक एक क्वांटिटी तुम्हाला सांगतो. चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. शेतकरी बाय बाय. धन्यवाद. सर्वांनी लाईक कमेंट करायला विसरू नका. चला ओके.